मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर, त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले. आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या समोर आहे, जिवंत आहे, याला कारणीभूत पोलीसच आहेत. पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेले आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा, यांना जामीन देण्यात येऊ नये, यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो केलाय माझा तोच गुन्हा. मारहाण केली कोण होते लोक? मला 10 लोक मिळून आलेले होते. त्यातल्या 9 जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खल्लास करून टाका, हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता, घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले. त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काही साधन नसतं, सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या. तर पहिलं याचं सरपंच पद ह्याचं रद्द करण्यात यावं, कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये. एक महिला, मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कुणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केलाय. एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे, नेमकं मी काय आहे काय, म्हणून ह्यांनी मला मारले. इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला. हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की ही पूर्ण पाठ आहे. हे हात बघा माझे, हे बघा, आणि माझे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहाण आहे. तर ह्याचं सरपंच पद पहिलं ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये. एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं, नाही तर आमचं स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं, हीच विनंती आहे माझी शासनाकडे.